शिर्डी शहरातील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये महायुतीचे उमेदवार भाजपाचे अधिकृत उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा पार पडली। यावेळी या कॉर्नर सभेसाठी उपस्थित महिला व ग्रामस्थांना धनश्रीताई विखे पाटील यांनी महायुतीला मोठ्या संख्येने मतदान करून पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार यावे यासाठी संबोधित केले। शिर्डी येथील समाज मंदिराजवळ पार पडलेल्या या कॉर्नर बैठकीस राजवाडा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन गायकवाड, नितीन धीवर, कचरूनाना शेजवळ, उमेश शेजवळ, दत्तात्रय कोते आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नुकत्याच झालेला हारबंदीचा निर्णय उठवल्याने सामान्य व्यावसायिकांना दिलासा मिळणार असल्याचे धनश्रीताई विखे पाटील यांनी सांगितले। तुम्ही सगळे जण इथे वेळ काढून आलात त्यासाठी तुमचं स्वागत आणि धन्यवाद। आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले लाडके नामदार साहेब हे पुन्हा आमदारकीच्या इलेक्शनसाठी उभे आहेत आणि येत्या 20 तारखेला आपल्याला सगळ्यांना त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे। खरं तर राहता तालुका एक खूप मोठा परिवार आहे आणि आपल्या परिवारातला सदस्य जर उभा आहे तर फक्त मतदान करण्याची जबाबदारी नाही तर प्रचार करण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे। आता तुम्ही म्हणाल ताई आमचं दिवस कसा कामामध्ये निघून जातो कळतच नाही, मग प्रचार आम्ही कसा करायचा? इच्छा तर खूप आहे की साहेबांसाठी प्रचार करायचा, पण करायचा कसा? तर खूप सोपं आहे। तुम्ही जेव्हा घरात असता तेव्हा तुम्ही मैत्रिणींसोबत फोनवर बोलता, तेव्हा नातेवाईकांसोबत फोनवर गप्पा मारता। आपण दिवसभरातून 2दा-3दा तरी बाहेर पडत असतो काही ना काही कामानिमित्त। तिथं आपल्याला कोण ओळखीची मैत्रीण भेटते, नातेवाईक भेटतात। आता उरलेत 6 दिवस प्रचाराचे फक्त, आणि हे 6 दिवस तुम्ही सगळ्यांनी फक्त एकच प्रश्न तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मैत्रिणींना विचारायचा आहे की 20 तारखेला तू मतदान कोणाला करणार आहेस? आणि खरं तर राहत्या तालुक्यामध्ये असं कुणीच नाही जो नामदार साहेबांव्यतिरिक्त दुसरं नाव घेईल, पण एखादी आजी असली, वयस्कर आजी असली आणि तिने तुम्हाला विचारलं की बाई मला कळत नाही, तू सांग की कोण योग्य उमेदवार आहे, मी त्याचं नावासमोरचं बटन दाबेन, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना आपल्या परिसरामध्ये केलेला विकास काम, सरकारने बनवलेल्या योजनेचा लाभ हे सगळं व्यवस्थित समजून सांगायचं आहे। आता तुम्हाला माहिती आहे की मागच्या 4 पिढ्यांपासून विखे पाटील परिवार तुमच्या समोर उभा आहे। तुमचं प्रेम आहे, विश्वास आहे म्हणून आम्ही इथं आहोत आणि या विश्वासाला कुठं तडा जाऊ नये म्हणून दिवस रात्र आम्ही तुमच्यासाठी पळत असतो। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 2.5 वर्षापूर्वीच आपली सरकार आली आणि 2.5 वर्षापूर्वीच तुमच्या आशीर्वादाने नामदार साहेबांना महसूल मंत्रीपद मिळालं आणि या पदाचा उपयोग करून साहेबांनी आपल्या परिसरामध्ये भरघोस विकास कामं केलेली आहेत। जास्तीत जास्त निधी आणून साहेबांनी आणि दादांनी आपल्याकडची रस्ते असतील, रस्त्याची प्रश्न मिटवलेली आहे, विजेची प्रश्न मिटवलेली आहे, पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे, निळवंडे सारखा एवढा मोठा प्रश्न साहेबांनी सोडवलेला आहे। त्याच्यानंतर आपल्या शिर्डीमध्ये मोठी MIDC मंजूर करून आणलेली आहे। खरं तर जी मुलं आपली मुलं इथं शिकतात आणि नोकरीला बाहेर जातात ती मुलं आता परतणार आहेत, कारण मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या MIDC मध्ये येणार आहेत आणि पुढची जी पिढी आहे ती इथे राहून परिवारासोबत राहूनच नोकरी करणार आहे। महिलांसाठी सुद्धा इथं नोकरीसाठी भरपूर संधी उपलब्ध होणार आहे। आता ही जी सरकार आहे ही आपल्या महिलांची सरकार आहे। या सरकारने अगदी झालेल्या बाळापासून तर अगदी वयस्कर आजीपर्यंत खूप छान छान योजना बनवलेल्या आहेत। त्याच्यातली सगळ्यात लाडकी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। आता लाडकी बहीण योजना म्हटलं की आमच्या बायका गालातल्या गालातच हसायला लागतात, कारण एवढी छान मज्जा आमची दिवाळीमध्ये कुणीच केलेली नाही जेवढी या लाडक्या भावाने आमच्या बहिणींची केलेली आहे। भरपूर आम्ही शॉपिंग केलेली आहे आणि पहिल्यांदा असं झालं असेल की आम्हाला आमच्या पैशाचा हिशोब कोणी मागितला नाही की तू पैसे कुठं खर्च केले, कारण ते तुमचे पैसे आहे, तुमच्या हक्काचे पैसे आहेत। आणि खरं तर मागच्या एका गावामध्ये एका सरपंच ताईंनी मला सांगितलं की आमच्या महिलांनी कपाटं विकत घेतली दिवाळीला मोठी मोठी। म्हटलं प्रश्नच येते, आता 1500 ते 2100 होणार आहे तर दर महिन्याला नवीन साडी घेतल्यावर तर जुने कपाट कमीच पडतील आम्हाला। त्याच्यानंतर बचत गटाअंतर्गत
महिला सक्षमीकरणवर सुद्धा या सरकारचं भरपूर भर आहे. जसं कर्ज वाटप असेल, सामान वाटप असेल, आपण जनसेवा मार्फत आपण आपल्या परिसरामध्ये भरपूर बचत गटांना वाटप केलेलं आहे. आपण परिसरामध्ये भरपूर वाटप केलेलं आहे, ज्याच्याने ही सरकार हा पण प्रयत्न करते की महिला सक्षम झाल्या पाहिजे, आपल्या पायावर उभं राहिल्या पाहिजे, 4 पैसे तिला सुद्धा कमवता आले पाहिजे, आपल्या घराला एक हातभार लावला पाहिजे, आपल्या मुलांच्या शिक्षणात तिने मदत केली पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा ही सरकार काम करते. त्याच्यानंतर या सरकारने आपल्याला बसचं तिकीट 50% सूट दिलेलं आहे फक्त महिलांसाठी. वयस्करांना तर पूर्ण 100% फ्री केलेलं आहे. म्हणून आपण सहजपणे आपल्या गावी जाऊ शकतो, माहेरी जाऊ शकतो आणि आपण देवदर्शन सुद्धा करू शकतो, मैत्रिणींसोबत सहजपणे बाहेर फिरायला जाऊ शकतो. आता घरात एखादं महत्वाचं काम असलं तर माणसंच सांगतात की जाऊन तेवढं तू काम करून ये, तुला बसचं भाडं कमी लागेल. म्हणून महिला सुद्धा मोठ्या मोठ्या निर्णयांमध्ये आज सहभाग घेते. घरामध्ये तिला एक चांगलं स्थान मिळालेलं आहे. हेच सरकारचं धोरण आहे की आमच्या महिलांना एक चांगली आयडेंटिटी मिळाली पाहिजे, ती सक्षम झाली पाहिजे. म्हणून ही सरकार जी आहे ही आपली सरकार आहे. आपण बँकेत जायला लागले, आपल्याला व्यवहार कळायला लागले. या सगळ्या छान छान नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात ही सरकार आणते आणि आपल्याला हीच सरकार परत पाहिजे. 2.5 वर्षातच एवढं सगळं जर त्यांनी केलंय तर पुढच्या 5 वर्षामध्ये तर आपल्यासाठी अजून छान छान योजना नक्कीच हे बनवणार आहे. मला खात्री आहे तुम्ही सगळ्याजणी समजदार आहात, हुशार आहात. पण मग फक्त मतदान कमळापुरतं न करता आपल्याला पूर्ण हे महायुती सरकार पाहिजे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपण कसं मदत करणार? आपल्याकडे तर कमळ चिन्ह आहे साहेबांचं, नक्कीच आपल्याकडे साहेबांचं कमळ चिन्ह आहे. पण बाकीच्या परिसरामध्ये जिथं तुमची मुलगी दिलेली असेल दुसऱ्या तालुक्यामध्ये, जिथं तुमचं माहेर दुसऱ्या तालुक्यामध्ये असेल, ओळखीचे असतील, नातेवाईक असतील दुसऱ्या तालुक्यामध्ये, त्यांना सुद्धा सांगायचं आहे की येत्या 20 तारखेला आपल्याला महायुती सरकारचंच बटन दाबायचं आहे. आता महायुती सरकार म्हटलं तर याच्यामध्ये 10 ते 15 पक्ष एकत्र आहेत. महत्वाचं म्हणजे कमळ, घड्याळ, धनुष्यबाण आणि त्याच्यानंतर जवळपास 10-15 पक्ष वेगळे सिम्बल्स घेऊन उभे आहेत. तर त्या तालुक्यामध्ये कोणता महायुतीचा उमेदवार आहे हे माहिती करून फक्त महायुतीच्याच उमेदवाराचं बटन दाबून आपल्याला महायुती सरकार आणणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण जर महायुती सरकार पूर्ण आली आणि महायुती सरकारचा चीफ मिनिस्टर झाला तरच आपण लाडक्या राहू, नाही तर आपण लाडक्या राहणार नाही. कारण समोरच्यांनी फार कोर्टात जाऊन लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्नही केलेला होता, पण कोर्टाने त्यांना नाही म्हणून सांगितलं आणि सांगितलं की ही लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. म्हणून आता जरी त्यांनी तुम्हाला काही जरी आश्वासनं दिले तरी तुम्ही त्यांचं ऐकायचं नाही. त्यांना म्हणा तुम्ही आश्वासनं देतायत पण ही सरकार साहेब आमचं काम करताय, आम्हाला त्या योजनेचा लाभ आता मिळतोय, त्याच्यामुळे तुम्ही कराल की नाही याची आम्हाला शाश्वती नाही. पण आम्हाला जर आता हे व्यक्ती देत आहेत, आता ही सरकार देते तर आम्हाला हीच सरकार पुढे पाहिजे. आणि आता 1500चे 2100 पण लवकर होणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपले पुढचे सणही आपण खूप छान पद्धतीने साजरे करणार आहोत. आता 20 तारखेला तुम्ही एकटीने मतदानाला जायचं नाही, आपल्या मैत्रिणींना घेऊन जायचं, नातेवाईकांना मतदानाला घेऊन जायचं. जास्तीत जास्त मतदान घडून आणणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. मतदान करून आल्यावर आपल्या नातेवाईकांना आणि सगळ्यांना फोन करून विचारा की मतदान केलं का. हे एक प्रकारचं दान आहे आणि एकच मतदान तुम्हाला करायचं आहे. 5 वर्षातून एकच मतदान करायचं आणि 5 वर्ष विखे पाटील परिवार तुमच्यासाठी दिवस रात्र पळायला तयार आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान घडून आणणार आहात. आणि आता महाराष्ट्रामध्ये एक इतकी सुंदर चर्चा चालू आहे की ह्यावेळेस कोणची सरकार बनणार आणि कोणत्या सरकारचा चीफ मिनिस्टर होणार हे लाडक्या बहिणी ठरवणार आहे. त्याच्यामुळे आपल्या हातात इतकी मोठी शक्ती दिलेली आहे त्यांनी. आणि आपण महिला जर बाजारात गेलो तर भाजीपाला सुद्धा 10 वेळेस वर खाली करून पाहणारे आपण महिला आहोत. आपल्या आयुष्याचे 5 वर्ष आपल्या मुलांचं भविष्य आपल्याला एका योग्य उमेदवाराच्या हातात देणं, एका योग्य सरकारच्या हातात देणं फार गरजेचं आहे. मला खात्री येते 20 तारखेला तुम्ही सगळ्याजण
जास्तीत जास्त मताने साहेबांना निवडून द्या. आणि आपला नंबर आहे 1. आपल्याला नंबर पण 1 मिळालेला आहे. तुमच्या आशीर्वादाने साहेब निवडून येणार आहेत, पण आपलं ध्येय हे आहे की महाराष्ट्रामध्ये साहेबांना 1 नंबरचं मतदान झालं पाहिजे. त्याच्यामुळं सर्वांनी 1 नंबरचं बटन दाबायचं आहे आणि साहेबांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं आहे. आनंदाची बातमी म्हणजे आत्ताच निकाल आलेला आहे कोर्टाचा की शिर्डी मंदिरामध्ये, साईबाबांच्या मंदिरामध्ये फुलं चालू झालेली आहे. आज धनश्रीताई विखे पाटील या आपले विखे पाटील साहेबांच्या प्रचारार्थ आल्या होत्या आज 9 नंबर वार्ड मध्ये. तर त्यांनी खूप छान असं त्यांचं वक्तव्य केलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजना ही साहेबांनी आणून महिलांना असं विदंड प्रतिसादाने सर्व लाभलेला आहे साहेबांना. आणि सर्व महिलांची गर्दी पाहता आजच साहेबांचा विजय निश्चितच आहे असं म्हणेल मी. आणि साहेबांचं 1 नंबर साहेबांचं 1 नंबर कमळाचं बटन दाबून सर्व मी मतदार बंधू भगिनींना विनंती करते, 1 लाख नाही तर 1.5 लाख मतांनी साहेबांना विजयी करा. मी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करते. श्रीताई विखे पाटील यांनी आम्हाला इथे येऊन आज खूप आनंद झाला. आम्ही महिला भगिनी त्यांना 1 लाखापेक्षा जास्त मतदान देणार. आम्ही त्यांनाच मत देणार, ते 100% निवडूनच येणार. 9 नंबर वार्डामध्ये सन्माननीय धनश्रीताई विखे या येणार म्हणून सर्व महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता. महिलांनी न सांगताना बोलवता या समाज मंदिरापासून धनश्रीताई येत होत्या. त्यावेळेस फटाक्याची सर्व नियोजन महिलांनी केलं. फटाक्यापासून धनश्रीताई वर पुष्पवृष्टी आणि सर्वांमध्ये आनंद होता की धनश्रीताई आज आपल्या 9 नंबर वार्डामध्ये आल्या आणि त्यांनी प्रचारात कॉर्नर सभा घेतली. आणि आमच्या महिलांना न सांगता न बोलवता इथं प्रचंड प्रतिसाद महिलांनी दिला. त्याबद्दल मी प्रथम महिलांचे सर्वांचे आभार मानतो. तसेच आज साहेबांना हे म्हणता 1 लाखांनी निवडून देऊ, 2 लाखांनी निवडून देऊ, पण मी तर म्हणतो आम्ही जे भीम समाज त्या साहेबांना 1 पण नाही 1.5 पण नाही डायरेक्ट पुढच्याच डिपॉझिट जप्त करून विजय करणार आहोत. त्याबद्दल आमचा सर्व समाज एकत्र झालेला आहे आणि त्याच पद्धतीने आमचं काम चालू आहे. तरी साहेबांचे काम सांगावं तितके कमी आहे. या ठिकाणी समाज मंदिर साहेबांनी बांधून दिलेलं आहे, रस्ते आहे, 24 घंटे पाणी आहे, लाईट आहे, तिथं MIDC उभे केलेले आहे, रेल्वे स्टेशन आहेत, बाजूलाच आपलं एअरपोर्ट आहे. आणि जे सांगतात तिथं दहशत आहे, त्यांच्या मतदारसंघातले लोक येऊन इथं धंदे करतायत. त्यांनी मालपाणी सारखा ग्रुप असेल तो शिर्डीमध्ये येऊन वॉटर पार्क सारखा उद्योग करतो. जर त्याला दहशत असती तर तो इथं आला असता का? त्यांनी संगमनेरमध्येच वॉटर पार्क टाकलं असतं. तिथं व्यवसायाला उद्योगाला चालना नाही. शिर्डीमध्ये साहेबांनी अतिशय मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. त्यामुळे संगमनेरचे लोक इथं येऊन विकास करत आहे, इथं येऊन उद्योगधंदे त्यांचे चालवत आहे. आपल्या साहेबांच्या आशीर्वादाने 2-2.5 हजार लोक तिथं कामाला आहेत. आणि जे म्हणतात संविधान बदलणार ही काँग्रेसवाल्यांनी जी खोटी अफवा पसरवलेली आहे ती मी तर म्हणतो त्या काँग्रेसवाल्यांना का माझं एकच सांगणं आहे की ज्यावेळेस बाबासाहेब उभे होते ती बाबासाहेबांना पाडणारे हे काँग्रेसवाले होते आणि ते सांगतात का संविधान बदलणार आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही का संविधान बदलणार. बाबासाहेबांच्या विरोधात कायमस्वरूपी उमेदवार देऊन बाबासाहेबांना कसं पराभूत करता येईल हेच या काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं जेव्हा मोदी साहेबांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा संविधानाला माथा टेकून पुढे शपथ घेतलेली आहे. त्यामुळे संविधान बदल ही सर्व अफवा त्यांच्या कोणतेही काम येणार नाही. इथं सर्वात जास्त 9 नंबर मधून सर्वात जास्त लीड देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व समाजाचे इथं सर्व समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित होते. आमचे फुले काका होते, कादरी होते, आमचे वरादेव चौकामधले सगळ्या महिला मंडळ होत्या. म्हणजे असं कोणतेही एक समाजाचा नसून सर्व समाज स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी उपस्थित झाला. त्याचा मनस्वी आनंद होतो. जे दादांनी आमच्यावर ही जबाबदारी दिली त्याचा आज काम करताना आनंद वाटतोय. आणि साहेबांना ज्या विजयाची आम्ही अपेक्षा पाहतोय पुढच्याच डिपॉझिट जप्त करून
जो जल्लोष होईल आणि 24 तारखेला दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही त्यांना इथून डिपोळी पुढच्या उमेदवाराचं गायब करून साहेबांचं विजयाचं दादांना वाढदिवसानिमित्त गिफ्ट देणार आहोत. त्याबद्दल मी आमच्या सर्व आलेल्या महिलांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. तसेच आज ऐतिहासिक जे गोरगरीब दलित लोक राहतात आमचे, म्हणजे बिथलचं 9 नंबर असेल, 8 नंबर असेल, 6 नंबर असेल, 1 नंबर असेल, इथलचे सर्वात जास्त फुलप्रसादावर अवलंबून असणारे आमचे समाज बांधव आहेत. तर दादांनी आज स्वतः वकील लावून या ठिकाणी निकाल फुलप्रसादवाल्यांच्या बाजूने लावला. त्याबद्दल मी दादांचे मानावे तेवढे आभार कमी आहे. आणि आमचे साहेब नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाला यश येऊन आज रोजी या ठिकाणी फुलप्रसाद चालू झालेला आहे. त्याबद्दल मी विखे परिवाराचं शतशः आभार मानतो आणि त्यांचा या सर्व फुल विक्रेत्या बांधवांकडून त्यांचा ऋण व्यक्त करतो. आणि येत्या 20 तारखेला साहेबांचा कमळ या चिन्हासमोर 1 नंबरचं बटन दाबून साहेबांना प्रचंड मताने विजयी करा ही अशी आशा बाळगतो. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो की पुढच्याच डिपोजिट जप्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि जे साहेबांनी आमच्यासाठी विकास केला त्याचं कुठेतरी आम्हाला देणं लागतो, म्हणून आम्ही या ठिकाणी साहेबांसाठी अहोरात्र प्रयत्न करून साहेबांना, म्हणजे मी तर म्हणतो दुसऱ्या उमेदवाराला मतदानच पडणार नाही अशी आम्ही सर्वजण शपथ घेतो. आणि साहेबांच्या पूर्ण ताकदीनिशी आम्ही सर्व समाज या ठिकाणी उभा आहे. साईनाथाला वंदन करतो. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आमच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीतलं कुठलं काम असं आहे की ते पूर्ण केलेलं नाही आणि ते आग्रह ठेवले असं पुढेच नाही. शिर्डीमध्ये आमच्या भीमनगर परिसरामध्ये आणि इतर दलित समाजामध्ये पुष्कळ भरपूर काम केलेलं आहे. कुठल्याही कामाची काही अडचण नाहीये. त्यांनी नळ, लाईट आणि व्यवस्थित सर्व काही भरपूर आहे आम्हाला आणि आमच्या दलित समाजाच्या वतीने आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय. आणि येत्या बुधवारी 20 तारखेला साहेबांचं इलेक्शन आहे. वोटिंग साठी सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ आहे. आणि बघा, साहेबांचा बाबाच्या कृपेने नंबर सुद्धा एकच भेटलेला आहे आणि 1 नंबरच्या बाजूला कमळाचं चिन्ह आहे. त्या चिन्हावरती बटन दाबून साहेबांनी भरघोस मताने निवडून द्यायचं आहे अशी मी आमच्या घुले परिवार आणि दलित समाजाच्या वतीने साहेबांचं अभिनंदन करतोय. राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन. 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61. श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.